अशा पद्धतीने मस्त आपली साबुदाणा खिचडी छान तयार झालेली आहे। मी मोठे मोठे मिरची याच्यासाठी टाकलेले आहे की लहान मुलं वगैरे मिरची खात नाही, तर तोंडात जाण्याच्या आधी आपण ती मिरची उचलून बाहेर ठेवू शकतो प्लेटच्या। त्याच्यामुळं अशा पद्धतीने मी मोठी मिरची कापून घेतलेली आहे। तर असा मस्त आपली खिचडी मस्त झालेली आहे, मोकळी झालेली आहे आणि कुठेही साबुदाणा चिपकलेला नाही आहे आणि छान मस्त शिजलेली आहे बघा। अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे, जाडसर असा साबुदाणा आहे छान, आणि या साबुदाण्यामध्ये मस्त असं आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। तिथे एक वाटी साबुदाण्यामध्ये पाणी टाकून हे पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाणी पूर्ण साबुदाण्यामधलं काढून घ्यायचं, पाणी साबुदाण्यामध्ये राहू नाही द्यायचं। जर पाणी साबुदाण्यामध्ये राहिलं तर असं चिवट होतं, चिकट होतं। अशा पद्धतीने साबुदाणा मस्त असा धुवून घ्यायचा आहे आपल्याला। आणि याच्यामध्ये तुम्ही जेव्हा उसळ बनवता, उसळ बनवायच्या आधीच आपण या साबुदाण्यामध्ये दही टाकून घ्यायचं। मग काय होते, तो साबुदाणा पण छान फुगतो त्या दह्याने आणि चिकट होत नाही। नंतर आपण उसळ केल्याच्या नंतर जर आपण दही टाकलं तर चिकट होते साबुदाणा उसळ। त्याच्यामुळं आधीच आपण छान दही टाकून मिक्स करून घ्यायचं, असं मिक्स करून घ्यायचं आणि 1 ते 1.5 घंट्यापर्यंत आपण हा साबुदाणा मस्त भिजू द्यायचा आहे, फुलू द्यायचा आहे। छान साबुदाणा फुलतं आणि त्याच्यानंतर मग आपल्याला उसळ बनवायचं आहे। इथे गॅस सुरू केलेली आहे आणि गॅसवर एक मी पातेलं ठेवून घेतलेलं आहे। हे पातेलं गरम झालं की आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल फार कमी टाकायचं, कारण जास्ती जर तेल झालं तर उसळ तेलकट होतं। त्याच्यामुळं तेल व्यवस्थित टाकायचं, कमीच तेल टाकायचं। मी ह्या पोहे खायच्या चमच्याने फक्त 3 चम्मच मी तेल टाकून घेत आहे। तेल गरम झालं की आपल्याला इथे मी 1 चम्मच जिरं घेतलेलं आहे, हे जिरं टाकून घ्यायचं आहे। बघा जिरं छान तडतडलं की आपल्याला इथे कढीपत्ता घेतलेला आहे मी 5 ते 6 पानं कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला ती मिरची टाकून घ्यायची आहे, हिरवी मिरची वापरू शकता, किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंफार तिखट पण वापरू शकता। जर तुम्हाला छान तिखट विकट जर पाहिजे असेल तर तुम्ही मिरचीसोबत थोडंफार तिखट पण वापरू शकता। या पद्धतीने आपल्याला अशी मस्त मिरची झाली की इथे आलूचे काप करून घेतलेले आहे मी, शिजवलेला आलू छान वरचं टर्फल काढून घेतलं आणि मोठे मोठे काप दिले। तुम्ही या मोठे काप देऊ शकता किंवा याच्यापेक्षा तुम्ही बारीक पण काप करू शकता, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही असे काप करून घेऊ शकता। बघा मस्त असे आलू शिजलेलेच आहे, त्याच्यामुळं जास्ती शिजू द्यायचं हे नाही, काम नाही, कारण आलू शिजलेलेच आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीसाठी मी इथे म्हणजे अर्धा चम्मच मीठ घेतलेलं आहे। आपण क्वांटिटी पाहूनच मीठ घ्यायचं आहे। या पद्धतीने मी पूर्ण मिश्रण परतून घेतलेलं आहे, म्हणजे ह्या आलूला वगैरे छान मीठ लागून जातं। पहा छान इथे आलू झालेले आहे। आता मी इथे थोडं जाडसर आणि थोडं बारीक असे शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे, कारण हे शेंगदाण्याचे काही जाडे दाणे जे आहे तर ते काय होते, खिचडीसोबत जर असं आपल्या दाताखाली आले की आपल्याला छान अशी शेंगदाण्याची टेस्ट पण येते। बघा या पद्धतीने मी थोडे जाडे बारीक केले आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही पूर्ण बारीक करून घेऊ शकता। आता आपल्याला हा साबुदाणा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। छान असा साबुदाणा मस्त आपला भिजलेला आहे आणि छान मोकळा झालेला आहे।
बघा या पद्धतीने आपण याला परतून घ्यायचं आहे, असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल नंतर परत दही टाकायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये खिचडीमध्ये दही पण टाकू शकता, पण मी ते अर्ध लिंबू घेतलेला आहे, तुम्हाला दाखवलेलं आहे। तर हे आता अर्ध लिंबू मी याच्यामध्ये असं पिळून घेणार आहे, बिया काढून घ्यायच्या आणि छान पिळून घ्यायचं, कारण मी आधी दही वापरलेलं आहे त्याच्यामुळे आता दही टाकलेलं नाही। दही नंतर जर टाकलं तर आपली खिचडी चिकट होते। आता मी ही थोडी साखर टाकणार, कारण आपण दही आणि लिंबू टाकलेलं आहे, तर ते निव्वळ आंबट होऊ नये याच्यासाठी आंबट गोड अशी खट्टी मिठी मस्त आपली खिचडी बनली पाहिजे, त्याच्यासाठी आपण थोडीफार साखर टाकून घ्यायची आहे। साखरेची टेस्ट जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर टाळू शकता। बघा आणि कमी गॅस ठेवायची, कमी गॅस ठेवून अशी मस्त आपण ही खिचडी तयार केलेली आहे। आता हिला 5 मिनिटपर्यंत झाकून ठेवायचं आणि मस्त वाफ येऊ द्यायची आहे। वाफ आल्याने ते साबुदाणा छान एक एक दाणा मस्त शिजतं। आपण आता 5 मिनिट झाकून ठेवू, गॅस कमी करून घ्यायचा आहे। अशी साबुदाणा खिचडी आपली मस्त तयार झालेली आहे। बघा छान मोकळी मोकळी खिचडी झालेली आहे। खिचडी ही उपासासाठीच केली पाहिजे असं नाही, पण तुम्ही एखाद्या वेळेस नाश्त्याला म्हणून पण करू शकता, पण उपासाला सर्व रेसिप्या जरी आपण करतो, वडे वगैरे अजून काही वेगळे उसळ करतो, पण साबुदाणा खिचडी खाल्ल्याशिवाय उपासाची म्हणजे टेस्ट म्हणा किंवा पोट थोडंफार भरल्यासारखं वाटत नाही। बघा खिचडीचा जो स्वाद आहे तो अलगच असतो। तर तुम्ही अशी खिचडी अशा पद्धतीने घरी नक्की करून बघा आणि मस्त ही रेसिपी घरी केल्याच्या नंतर कशी होते ते मला नक्की सांगा। बघा अशा पद्धतीने मस्त आपली साबुदाणा खिचडी छान तयार झालेली आहे। मी मोठे मोठे मिरची याच्यासाठी टाकलेले आहे की लहान मुलं वगैरे मिरची खात नाही, तर तोंडात जाण्याच्या आधी आपण ती मिरची उचलून बाहेर ठेवू शकतो प्लेटच्या, त्याच्यामुळं अशा पद्धतीने मी मोठी मिरची कापून घेतलेली आहे। तर असा मस्त आपली खिचडी मस्त झालेली आहे, मोकळी झालेली आहे आणि कुठेही साबुदाणा चिपकलेला नाही आहे आणि छान मस्त शिजलेली आहे। बघा अशा पद्धतीने तुम्ही ही रेसिपी नक्की घरी करून बघा। आता ही खिचडी तुम्हाला दही वगैरे घेऊन आपण खिचडीसोबत दही वगैरे घेऊन खाऊ शकतो। बघा अशा पद्धतीने ही रेसिपी आपली तयार झालेली आहे। जर ही माझी रेसिपी तुम्हाला पसंत आली असेल तर मला नक्कीच कमेंट करा, ही खिचडी कशी केली ती सांगा। बघा जर तुम्हाला रेसिपी माझी पसंत आली असेल तर नक्कीच मला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू।